मी नम्र विनंती करेन दोन्ही टीमचे 12वा खेळाडू प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये या. फलंदाजी करणारी टीम आपण देखील आपला 12वा खेळाडू पाठवा. लक्षात घ्या 4 षटकांची लढत. 4 षटकांच्या लढतीसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि नम्र विनंती असेल सहकार्य करा, कारण 4 षटकांचे सामने जर खेळायचे असतील तर आपल्याला सहकार्य करावं लागेल. आयोजन कमिटीला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या सामन्याला होईल सुरुवात. तर आजच्या आपण अ गटाला सुरुवात करत आहोत. एका बाजूला संघ आहे अचरेवाडी, एका बाजूला आहे महीन. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पंच बॉल किती झालेले आहेत आणि धावा. आक्रमण केलं या बॉलच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतील आणि या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल किती झाले. ओके 3 धावा 4 बॉल. ओके बरोबर आहे. 3 बॉल 3 धावा. ओके बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येईल. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आणि त्याला खेळणार लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं बटन. धक्का क्रमांक पहिला लागलाय बॅटिंग करताना टीम आचरेवाडी या टीमला आणि फलंदाज येथील माघारी. अजय आउट होऊन माघार येथील. लांबी कमी पडली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजय यांनी केला परंतु लांबी कमी पडलेली आहे. त्यांना माघार यावं लागतंय. एका वक्राच्या गटाला आपण सुरुवात केलेली आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उधवणी आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व पहिले, ज्याचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. अभिमानाची सन्मानाच्या स्पर्धेचं आयोजन उधवणी गावाने केलेलं आहे आणि उधवणी गावाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा पर्व क्रमांक 1 मध्ये पदार्पण करते. आणि पर्व क्रमांक 1 मध्ये पदार्पण करताना प्रगल्भाचं व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल आहे. डीजेची सुरेल साथ आहे. ओमसा एमटीसीचं प्रसारण आहे. समालोचकांची मांदियाळी आहे आणि घरोंद्याचं एक चांगलं क्रीडांगण आहे. या स्पर्धेला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाडी क्रमांक 3 वरती आलेली आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट असणारा हा बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धावांसाठी पहिला चौकार. सत्र क्रमांक 1 चा फलंदाज पॅडी यांच्या बॅट मधून. आक्रमण याही बॉलवरती केलंय. पदर आली त्याचा वापर होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी आलेले आहेत आणि ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करताना विजयाने दमदार मारा केलाय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. धावा कमी दिलेल्या आहेत. विकेट घेतलेले आहेत आणि 2 धक्के दिलेले आहेत टीम श्री विथाळनाथ 11 आचरेवाडी या टीमला. आणि दोन्ही फलंदाज प्रारंभिक जोडीमधले अजय माघारी आलेले आहेत. मिडल ऑर्डर मध्ये क्रमांक 3 वरती पॅडी आले होते, तेही माघारी आलेले आहेत. आता येणाऱ्या फलंदाजाला डाव सावरायचा आहे. धावसंख्येची गती आहे ती वाढवायची आहे. धावसंख्या आहे 7 आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. म्हणजे पॉवर प्लेचं षटक संपले. चला काही करा. कोणत्याही संघाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. आपण सर्वांनी नोंद घ्या.
ओव्हर नंबर 2 कडे आपण वळी आणि ओव्हर नंबर 2 साठी आता मारुती यांच्या नावी षटक क्रमांक दुसरा आहे. टीम माफ करा, बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मारुती आलेले आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 साठी निखिल यांच्या नावी षटक आहे. याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळी आणि पाहूया या मॅचची रंगत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि बॉल क्रमांक पहिला प्रगतीपथावरती येतोय. ओव्हर नंबर 2 चा निखिल तयार. यावेळेला थायपॅडला भेदणारा बॉल, या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये कोणती धाव. आलाय तो डॉट बॉल. थायपॅड वरती टाकलेला हा बॉल किंबहुना टप्पा पडल्यानंतर थायपॅडला भेदणारा बॉल होता. जो बॉलचा टप्पा होता तो डाव्या एसटी वरती होता आणि त्यानंतर मिळाली नाहीये कोणती धाव. बॅटिंग करताना टीम आचरेवाडी या टीमला धावसंख्या स्थिरावलेली आहे. गोलंदाज तयार. आक्रमण केलंय, समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत, सीमारेषेलगत बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली तर मिड विकेटला खेळाडू आहेत, सी कॉर्नरला खेळाडू आहेत, लॉंग ऑनला आहेत, लॉंग ऑफला आहेत आणि डीप कव्हरला हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. म्हणजे इन फील्डच्या बाहेर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. इन सर्कल जर तुम्ही पाहिलं अंतर्वर्तुळात आपटलेला बॉल शहरापासून थोडासा दूर गेलाय. पंचाने सांगितलं की दिशा खराब आहे. आलाय तो वाईट बॉल. पॉइंट आहेत, त्यानंतर मिड ऑफ आहेत, मिड ऑन आहेत, शॉर्ट स्क्वेअर लेग आहेत, इन सर्कल ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आचरेवाडी हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत ही धावसंख्या उभारलेली आहे. यानंतरची मॅच आहे शिवछावा सनपूर विपक्ष द बनपुरीकर्स असा होणारा हा दुसरा सामना आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण दोन्ही संघनायकांना विनंती करू की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. एका बाजूला मारुती, एका बाजूला तुषार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम श्री वेथाळनाथ 11 आचरेवाडी या टीम साठी आता बॅटिंग करत आहे. डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय, पायांवरती हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न आणि अखेरकार पंचाने सांगितलं दिशा आहे खराब. ओव्हर नंबर 2 मध्ये निखिल गोलंदाजी करत आहेत. सुरुवातीचे काही बॉल जर आपण पाहिले तर जबरदस्त होते, काही बॉल दिशाहीन आहेत असं विश्लेषण आपण करूया. परंतु दिशेवरती नियंत्रण त्यांना आणावं लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. अद्याप एकच मोठा फटका खर्च केलाय. या बॉलवरती आक्रमण केलंय, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीत. बॉलला बॅकअप दिलाय, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी मैदान सौजन्य दिलेलं आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 ला ते फौजी कुमार अक्षय तानाजी साळुंके यांचं आगमन होत आहे. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. फौजी आहेत आणि फौजींचा आपण सहर्ष शब्द सुमनाने करूया. उधवणे गावाच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. धावसंख्या आहे धावफलकावरती आता धावा 12. ओव्हर नंबर 2 चा खेळ आणि ओव्हर नंबर 2 मध्ये 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 5वा बॉल होता. बॉलची फेकी थोडासा ताळमेळ बिघडला होता. धाव घेण्याचा प्रयत्न इकडे थांबवला, जोखमीचं ठरलं असं. क्षेत्ररक्षक तिकडे जलद गतीने आले, बॉल लगेच उचलला आणि टाकण्याच्या प्रयत्नामध्ये ही धाव थांबवलेली आहे. बॉल ज्यावेळेस टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करत होते ना, हे फलंदाजांनी पाहिलं आणि धाव घेणं थांबवलं. म्हणजे जोखीम टाळलेली आहे. निखिल पुन्हा तयार आणि हा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय. डावी एसटी वाकवली आहे, भन्नाट वेग एस्ट्यांचा वेध. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत. मारुती माघारी येतील. आज खास काय करू शकले नाही, द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा. उजवी एसटी झाकली आणि डावी उघडी ठेवली आणि तीच गोलंदाजाने उडवली आणि फलंदाज मारुती क्लीन बोल्ड होत आहेत आणि हा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज त्रिफळाचीत. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम आचरेवाडी या टीमला. एका बाजूला विकेटची पतझड आहे, ती थांबवावी लागेल प्रथमतः टीम आचरेवाडी या टीमला आणि धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 12 धावा बॅटिंग करताना टीम आचरेवाडी या टीमने बनवलेले आहेत. टॉस झाला, टॉस जिंकला होता महिंद या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी टीम आचरेवाडी या टीमला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि आचरेवाडी या टीमने बनवलेले आहेत धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 12. चला घाई करा, दोन्ही संघांना आहे विनंती. बॉलर नेम प्लीज. तुषार.
ओव्हर नंबर 3 मध्ये तुषार आलेली आहे टीम महिंद या टीम कडून. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, एक पाय रोवला होता, पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. एक पाय पुढे काढला होता, एक पाय रोवला. क्रीजच्या खुलीचा वापर करण्याचा प्रयत्न या स्ट्रोकच्या पाठीमागे केला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता सतीश आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला तुषार आहेत. तुषार हे प्रारंभिक जोडीतले फलंदाज आहेत, म्हणजे नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल. आक्रमकता आहे त्यांच्याकडे, परंतु एका बाजूला तुषारांचा ओव्हर नंबर 3 चा हा मारा. फुल टॉस बॉल, फुल टॉसला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही. हा नो बॉल आहे आणि प्लस त्याच्यावरती एक सिंगल धाव. आशा घेऊया 2 धावा. यानंतर आता फ्री हिटचा बॉल आहे. फलंदाजाला मुबा मोठा फटका खेळण्याची आहे. गोलंदाजाला आता अग्निदिव्यातून जावं लागेल. फ्री हिटचा बॉल म्हटलं की फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो, बाकीचे प्रकार बंद होतात. एक चेंडू हाताळणे, चेंडू दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि एक म्हणजे तो रनआउट. बाकीचे प्रकार बंद होतील. इथून पुढे आता गोलंदाज, धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. फ्री हिटचा बॉल आहे आणि गोलंदाज तुषार पुन्हा तयार होतील फ्री हिटचा बॉल घेऊन. एका बाजूला बॅटिंग मध्ये तुषार तयार, स्ट्रायकर जोडले फलंदाज आणि हा बॉल स्टॅनचा वेध घेतोय. बालंबाल बचावलेले आहेत. फ्री हिटचा बॉल अगदी यॉर्कर टाकलाय आणि हाच यॉर्कर स्टॅनचा वेध घेतोय, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही विकेट, कारण फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. त्याच्यामध्ये क्लीन बोल्ड हा प्रकार येत नाही. त्याच्यामुळे फलंदाज इकडे बालंबाल बचावलेले आहेत. सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. हा चांगला बॉल होता, तुषार यांचा मनोबल वाढवणारा बॉल आहे, आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकरला तुषार तयार बॅटिंग मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, गुडघा खाली टेकवला होता, एक पाय पुढे काढला होता. म्हणजे क्रिकेट या खेळातली, टेनिस बॉल क्रिकेटची बैठक आहे आणि तोच बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही यश. आता चांगल्या प्रकारे वाचन केलंय फलंदाजाचं गोलंदाज तुषार यांनी. तुम्हाला हे वाचन करावंच लागतं, क्रिकेट असो किंवा आयुष्य, वाचन हे तुम्हाला करावंच लागतं. चांगली पुस्तक आणि चांगली माणसं, ज्या प्रकारे आपण उल्लेख करतो ना की वाचल्याशिवाय समजत नाही, क्रिकेटमध्ये तसंच आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क, त्याची आपण चर्चा करतोय ना, होणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होईल त्याच वेळेस मात्र धावांचा संवाद घडेल. ज्यावेळेस 2 माणसं एकामेकाला भेटतात त्यावेळेस संभाषण होतं. त्यामुळे इकडे बॅट आणि बॉलचं संभाषण होणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. धावसंख्या स्थिरावली आहे. स्ट्रायकर इंडा तुषार. या बॉलला फक्त सन्मान दिलाय. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, लगेच येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 16 वरती. प्रथम बॅटिंग करताना टीम श्री वेताळनाथ 11 आचरेवाडी या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. सतीश स्ट्रायकर एंडला आहेत, मधल्या फळीमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. क्रमांक 5 वरती आज चांगली बॅटिंग करावी लागेल, सतीशांना क्षमता आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. खेळाडू आहेत डीपला, सीमारेषेलगत डीप कव्हरला. बॉल वरती येतील, बॉलची फेकी करतील. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. एकेरी दुहेरी धावा नेहमीच क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी केलाय. एकेरी दुहेरी धावा घेऊन क्रिकेटच्या या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या आता पुढे सरसावली जाऊन पोहोचलेली आहे. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमी गतीचा बॉल थोडासा पुढे ठेवला, त्यानंतर बॉलने थोडीशी उसळी प्राप्त केली. आला तो निर्धाव बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम आचरेवाडीने बनवलेल्या आहेत धावा. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती आहेत 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि ज्या वेळेस 18 आकडा धावफलकावरती येतो त्यावेळेस आपण विराट कोहली यांच्याबद्दल चर्चा करतो की विराट कोहली यांचा जो जर्सी क्रमांक आहे ना तो 18 आहे. आणि याच गोष्टीबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो की 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघं 18 वर्ष. म्हणजे हा काही योगायोग होता. विराट कोहली यांच्या पाठीवरती 18 आकडा आहे. वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीमागे आहे आणि विराट कोहली यशाचं शिखर गाठत आहे. हा पण तुम्ही आम्ही पाहिलं. म्हणजे ह्या काही गोष्टींना क्रिकेटमध्ये फार महत्व आहे की आपला एक लकी नंबर असो ज्याला फार मोठं महत्व असतं, आपल्या जर्सीच्या पाठीमागे असतो आणि विराट कोहली यांच्या पाठीमागे तो 18 आकडा आहे.
आणि 18 आकडा म्हटलं की विराट कोहली आणि विराट कोहली म्हटलं की 18 आकडा. धावफलक काय 18. बॅकफूट वरती गेले, बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मध्ये आणि टॉस साठी मी विनंती करतो यानंतर रिपोर्टिंग करा. टीम शिव छावा सनबोर आणि द बनपुरीकर्स या दोन टीमला विनंती आहे की आपल्या संघनायकांना आपण पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आलाय तो निर्धाव. अंतिम षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल, मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल कारण हीच ती वेळ आहे धावसंख्येची गती वाढवण्याची. यानंतर 17 क्रमांक 2 मध्ये टीम आचरेवाडीला गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे बॅटिंग करताना जे काय करायचं आहे तर याच ओव्हर मध्ये आणि या बॉलवरती आक्रमण केलंय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतीलचा आलाय तो एक धमाकेदार फटका षटकार. एक जबरदस्त फटका डीप मिड विकेटला सीमारेषा तोडतोय सरळ 6 धावेंसाठी. या फटक्याची झलक आणि वाढतोय धावफलक आणि धावफलक आता वाढलेला आहे, जाऊन पोहोचलेला आहे. 25 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय. बॅटिंग करताना फलंदाज तुषार यांनी आक्रमण करावंच लागेल कारण हीच ती वेळ आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 4 मध्ये आपण चर्चा करतोय. अंतिम षटक ज्यावेळेस प्रगतीपथावरती येतं त्यावेळेस प्रयत्न हाच असतो की आम्हाला समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे, परंतु अंतिम षटकामध्ये गोलंदाज शिशिर षटक क्रमांक 14 सांभाळतायत. स्ट्रायकर एंडला तुषार आक्रमक झालेले आहेत. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय, परंतु हा बॉल थोडासा पुढे ठेवला. अगदी उजव्या इष्टीच्या बाजूने हा बॉल इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आला तो निर्धाव बॉल, कोणती मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे धाव. आता कमबॅक झोमाने केलंय, परंतु शेवटच्या काही बॉलवरती टीम आचरेवाडीला काय करता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. शेवटचे काही बॉल शिल्लक. चला टॉस साठी या दोन्ही संघांना विनंती करूया. शिव छावा सनबूर आणि टीम द बनपुरीकर्स या टीमला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाज येतील माघारी. अंतिम षटक म्हटलं की मोठ्या फटक्यांचं धाडस तुम्हाला करावं लागतं आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. फलंदाज येत आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय 4. टीम श्री वेताळनाथ 11 आचरेवाडी या टीमला. चला घाई करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे आपणही घाई करा आणि इथून पुढे जे सर्व संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना आपण एक विनंती करूया की आपण वेळेसाठी सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आपण करूया कारण थोडासा विलंब झालेला आहे. जो सामना आपल्याला सकाळी 9 वाजता खेळवायचा होता तो अगदी आपण 10:30 नंतर खेळवलेला आहे. त्यासाठी कुठेतरी आपण 1.5 तास उशीर आहोत आणि या सर्व काही गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यासाठी आपण खेळाडूंकडून वेळेची अपेक्षा करूया. हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय आणि या बॉलच्या पाठीमागे बायच्या माध्यमातून एक सिंगल धाव मिळेल. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना श्री वेताळनाथ 11 आचरेवाडी या टीमने बनवलेल्या आहेत धावा 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष आहे वांग व्हॅली महिंद या टीम समोर. येणारे बॉल 24 आपण करूया टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज असेल लवजी जाधव सरांचा. थँक्यू सो मच निलेश सर. मी विनंती करेन ज्यांनी आपल्याला डीजे सौजन्य पुरस्कृत केलाय विनोद एकनाथ साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबोर, विपक्ष द बनपुरीकर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, आपण टॉस करणार आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान सौजन्य पुरस्कृत केलाय कुमार अक्षय तानाजी साळुंके साहेब फौजी यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या सर. टॉसचा बॉस ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये पाहतोय. संपूर्ण टीमचे कटआउट द बनपुरीकर्स. नितीन येळवे या, शिवछावा सनबूर. आज कॅप्टन बदललाय, वेलकम. मी विनंती करेन अक्षय साळुंके सर फौजी खूप असतात मनमौजी परंतु लाखात एक आमचा फौजी आणि आज मात्र देशसेवेचा व्रत नेहमी पार पडत असताना आज क्रिकेटची आवड त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. हेड अँड टेल कॉल करायचा आहे
एका बाजूला आम्ही सनबूरकर शिवछावा स्पोर्ट्स सनबूर दमनपुरीकर्स हेड अँड टेल इज अ कॉल इट इज अ हेड. थँक्यू सो मच सर. यस अगदी अभिनंदन. एक आपण पीक घेणार आहोत. अभिनंदन टॉस जिंकलाय. सकाळचा सत्र आणि महत्वाचा निर्णय काय? पहिल्यांदा आम्ही बॅटिंग घेण्याचा निर्णय घेईन. याचा ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पहिलं पर्व आणि पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे. कसं वाटलं आयोजन आणि काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. इथं आल्यावर सगळ्याच खेळाडूंनी चांगलंच वाटतं. एवढंच बोल. टॉस विरोधात गेलाय, फलंदाजी करायची आहे. 24 चेंडूंचा खेळ, काय माइंडसेट असेल? आमच्याकडे आधीच बॉलर नव्हते, बरं झालं फिल्डिंग आली. यास अगदी फलंदाजी करायची आहे. आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 आयोजन कसं वाटलं आणि 4 षटकाच्या लढती आहेत पहिल्या डावातील? उदवणे आय मीन पाटण तालुक्यामध्ये माझं जीव असेल तर ह्या मुलांवरती आहे पहिल्यापासूनच. म्हणजे भले बनपुरीमध्ये खेळतो पण ह्यांच्यावरती जीव आहे पहिल्यापासूनच. हे सगळी मैत्रीशी नाते आहे. तर दोन्ही संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय टीम फलंदाजीचा निर्णय घेतला टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आणि त्यांनी सांगितलं गोलंदाजी करा टीम बनपुरीकर्स दमनपुरी. लक्ष अगदी 27 धावांचं आहे. मायक्रोफोनवरती या दुसऱ्या डावासाठी जोडले जातील निलेश मर्डेकर सर. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, मराठीतला एक चांगला आवाज लवजी जाधव सरांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहात आतापर्यंत. आपण वळूया आता सत्र क्रमांक 2 कडे. मॅचला सुरुवात. 24 बॉल 27 ची गरज. पहिला बॉल. आक्रमण केले पहिल्याच बॉल वरती. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत. बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धाब्यांसाठी होईल सीमारेषा पलीकडे फरार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे इरादे स्पष्ट आणि पहिल्याच बॉल वरती भीषण हल्ला चढवला. आक्रमण केलंय आणि बॉलने ओलांडले सीमारेषा सरळ 4 धाब्यांसाठी. बाबू आणि रोहनी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बाबू यांनी आक्रमण केलंय. गोलंदाज सतीश तय्यार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. टप्पा पडल्यानंतर विथ द अँगल टाकलेला बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला आला तो निर्धाव. ज्यावेळेस तुम्ही विथ द अँगल येता ना त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक अँगल तयार होतो आणि त्या अँगलच्या विरुद्ध फलंदाजाला फलंदाजी करावी लागते. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट हे 2 पर्याय असतात गोलंदाजाकडे. तुम्ही दोन्ही एंडने गोलंदाजी करू शकता. राऊंड द विकेट गोलंदाज तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणतीही धाव. त्याचबरोबर श्री रवींद्र तानाजी साळुंके यांचे आगमन आहे. त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. आणि या बॉलच्या पाठीमागे हा निर्धाव बॉल आलेला आहे. ज्या प्रकारे फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला लांबी कमी पडली आहे. फुलटॉस बॉलचा आस्वाद घेऊ शकले नाही. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि फलंदाज कोणत्याही बाजूला फुलटॉस बॉल खेळू शकतात, परंतु पर्याय निवडला डीप मिड विकेटचा. लांबी कमी पडली आणि फलंदाज बाबू यांना यावं लागते माघारी. सुरुवात चांगली केली परंतु मोठा खेळ आज करू शकले नाही. माघारी येत आहेत आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम महिंद या टीमला. आणि एका बाजूला आचरेवाडीने पहिलं सुयश प्राप्त केलेलं आहे. धावसंख्येचा बचाव करताना यानंतर तुम्हाला सामना अनुभवायला मिळेल. सनबूर विपक्ष बनपुरीकर्स असा होणारा हा सामना आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण संघ तयार करायला घ्या. जसा हा सामना संपेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. कोणताच संघ आणि कोणताच खेळाडू अधिकचा वेळ घेणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. शशीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहेत टीम महिंद या टीमचे. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत म्हणजे अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ना त्याच प्रकारची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जर वगळला त्यानंतरच्या बॉलवरती होते. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष श्री
अतुल दादा भालेकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत. क्षेत्ररक्षण आता थोडंसं फिरवलेलं आहे. डावखुरे आताचे फलंदाज पहिल्यांदाच स्ट्राईक वरती येत आहेत आणि रोहन आहेत स्ट्रायकर एंडला. क्षेत्ररक्षणाचा मोर्चा लगेच ऑन साइडला वळवला. आक्रमण केलंय मिड विकेटला. खेळाडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पलीकडे दस्तक देतोय. आपल्या स्टाईलने हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सर 6 धावेंसाठी बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी आणि मोठ्या फटक्यांची ललकारी. पहिल्याच बॉलला फेस करताना फलंदाज रोहन यांनी आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय आणि आपल्या स्टाईलने या आपल्या वैयक्तिक डाबाची सुरुवात केली षटकाराने. आणि एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 27 धावांचा बचाव करताना एका बाजूला आचरेवाडीने खर्च केलेले आहेत 11 धावा आणि टीम वांग व्हॅली महिंद या टीमने 11 धावा कुटलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. आता येणाऱ्या 18 बॉल साठी समीकरण आपण नव्याने मांडूया. 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही एका बाजूला बॉल जास्त धावा कमी. एक वेळ परिस्थिती अशी होती ना की बॉल कमी आणि धावा जास्त, म्हणजे वेळ बदलायला वेळ लागत नाही. मग ते अविश्वासू किंवा क्रिकेट. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये तयार अजय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला होऊ शकला नाही. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. भेदक मान आज करावा लागेल टीम श्री वेताळनाथ 11 आचरेवाडी या टीमला. गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे, जी काही भिन्नता आहे ती गोलंदाजांना प्रखरतेने आज अंमलात आणावी लागेल. धावसंख्येचा बचाव करताना आपण या अगोदर देखील चर्चा करतो ना की डॉट बॉल आणि गुच्छामध्ये विकेट याची सांगड घालावीच लागेल. परंतु एका बाजूला संयमाने बॅटिंग सुरू आहे टीम महिंद या टीमची. शशीर आणि एका बाजूला रोहन ही जोडी मैदानाच्या स्ट्रायकर एंडला शशीर. क्षेत्ररक्षक आहेत. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ना त्याच प्रकारे गोलंदाजी होती आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता धावा येत नाहीत काही बॉलच्या पाठीमागे. तब्बल 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे गोलंदाज सतीशांनी. ऑलराऊंडर आहेत टीम आचरेवाडीचे. बॅटिंग मध्ये तितकीशी चमक दाखवता आली नव्हती, परंतु आता गोलंदाजीमध्ये धमक दाखवावी लागेल. 3 बॉल अगदी योग्य टाकलेले आहेत, परंतु 3 बॉल शेवटचे चांगले हाताळावे लागतील. आपटलेला बॉल. मनसुबे काही वेगळे होते बॅटिंग करताना. फलंदाज शशीर यांचे की पुढे जायचं आहे, मला पदलालित्याचा वापर करायचा आहे, परंतु वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आला तो निर्धाव बॉल. या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी सतीश यांनी केलेली आहे. फलंदाजाला बांधून ठेवलंय आणि त्याचबरोबर डॉट बॉलचा रेशिओ या ओव्हरमध्ये वाढलाय. स्ट्रायकर एंडला शशीर तयार. पुन्हा पायांचा वापर होता. खोलवर पद्धतीच्या बॉलला फक्त दिशा दिलेली आहे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे होईल प्राप्त आणि धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे सरसाव त्याने जाऊन पोहोचलेली आहे. 13 वरती 27 धावांचा पाठलाग करताना टीम वांग व्हॅली महिंद या टीमची. चला घाई करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया कोणत्या संघाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं फिरवलंय. डावखुर आताचे फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील रोहन. आणि हा बॉल एस्टांचा वेध घेतोय. एसटी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड आणि या मॅच वरची पकड आता मजबूत करण्याचा प्रयत्न एका बाजूला संघ आचरेवाडी करतोय आणि धक्का क्रमांक 2 दिलाय टीम महिंद या टीमला. आणि फलंदाज ज्यांनी आक्रमण केलं होतं रोहन येथील माघारी याही बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लाईन मिस करून बसल्याने बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि फलंदाज रोहन त्रिफळाची धोन माघारी येत आहेत. सतीश आणि संघाला दुसरं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 13. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. समीकरण आणि धावसंख्येचं गुणोत्तर आपण पुन्हा नव्याने मांडूया. येणारे 12 बॉल 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. 12-14. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है ना वहां दोस्तों नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी आहे ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि या मॅच मध्ये ती प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल, कारण प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. येणारे 12 बॉल 14 ची गरज. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत आता
विजय क्रमांक 4 वरती, तर ओव्हर नंबर 3 साठी टीम आचरेवाडी या टीम कडून तुषारांच्या नावी षटक. ऑलराऊंडर सतीश, माफ करा आपण करेक्शन करूया. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात गोलंदाज सतीश यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे. बॉल थोडासा पाठी ओढला, बॉलला उसळी दिली, शरीरापासून दूर ठेवला. हे काय मिश्रण या बॉलच्या पाठीमागे अंमलामध्ये आणलं गोलंदाज सतीश यांनी. पहिल्या षटकामध्ये अजय यांनी या सत्र क्रमांक 2 ची सुरुवातीच्या काही बॉलवरती चांगली केली, काही बॉल मागे टाकले. त्यानंतर सतीश आले आणि त्यानंतर त्यांनी धावा खर्च केली. अवघ्या 2. हे जे षटक होतं ना ते टीम आचरेवाडीला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार होतं, परंतु या षटकामध्ये दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक 3 हे असं षटक आहे ना जे मॅचला कलाटणी देणार असतं. तुम्ही 50 ओव्हरचा सामना ज्यावेळेस खेळता त्यावेळेस 49वे षटक हे महत्वाचं असतं. तुम्ही 20 ओव्हरचा सामना खेळा, 19वे षटक हे महत्वाचं असतं. तुम्ही 5 षटकांचा सामना खेळा, 4थं षटक महत्वाचं असतं. तुम्ही 4 षटकांचा सामना खेळा, 3रं षटक फार महत्वाचं असतं जे मॅचला कलाटणी देऊ शकतं. परंतु इथे आणखीन एक निर्धाव बॉल आलाय. फलंदाजांना आज आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल, आत्मविश्वासाला आज साथ घालावी लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. आज शशी यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. फार वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. क्रमांक 3 वरती आलेले आहेत. सोबतीला बॅटिंग मध्ये विजय आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये सतीश यांचा दमदार मारा. पुढचा बॉल प्रगती पथावरती. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. टीम महिनला आणखीन एक धक्का लागलाय. फलंदाज 3रा कोसळला आणि फलंदाज येईल शशीर माघारी. क्रमांक 3 वरती आले. बॅट मधून काही धावा आल्या, पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे बॅटचा किनारा आणि आज भाग्याचा सहारा लाभू शकला नाही फलंदाजांना आणि यष्टीरक्षकाने आपलं काम चोख केलं. विकेटचं होतंय ते पतन. धक्का क्रमांक लागलाय 3रा. कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये नेहमी रंगतात, कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे कमीत कमी धावसंख्येचा बचाव होऊ शकतो आणि मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. फक्त आज प्रयत्न चांगले करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत RDS क्रमांक 5 वरती. ओव्हर नंबर 3 चा थरार सुरू आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 15 धावा. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम वांग व्हॅली महिंद या टीमला. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडला RDS तयार. हा बॉल सोडून दिलाय. यष्टीरक्षकाने पाठीमागे बॉल थांबवलाय. पंचाने सांगितलं की एक सिंगल धावा आहे या बॉलच्या पाठीमागे. ओके. पंच या बॉलच्या पाठीमागे एक धाव नाही. ओके. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. लेग बायची धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे आता पंचाने सांगितलंय वाईट +1 अशा 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. पंच विकेटच्या नंतरचा बॉल काय होता? डॉट होता की विकेटच्या नंतरचा बॉल वाईट होता? ओके. त्याच्यामध्ये आपण एक धाव ऍड करूया. आडव्या बॅटने टोलवलेला बॉल मिड विकेटला खेळाडू आहेत. वेगाने बॉलवरती येतील.
या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येईल. वीस धावा धावफलकावरती आहे, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त होतो आणि येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे 7 धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 6-7 चं समीकरण आहे. दोन्ही संघांना या मॅच मध्ये अजूनही बरोबरीची संधी आहे. कोणता संघ पुढे जाईल, पहिली फेरी जिंकून, याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. तुम्ही पाहता, अनुभवताय उधवणे गावाची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन जिचा आपण आस्वाद घेत आहोत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये 1 गाव 11चा रंगलेला आहे. आचरेवाडी विपक्ष महिन अशी लढत. 6 बॉल 7 ची आहे गरज. अंतिम षटक कुणावरती विश्वास ठेवला जाईल या षटकासाठी, आणि या षटकासाठी आता गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना प्रविष्ट केलंय गोलंदाजी करण्यासाठी अजय तुषार ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. संघाचा विश्वास तुषार यांच्यावरती आहे. त्यांच्या हातामध्ये हा बॉल सोपवलेला आहे. या षटकासाठी बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर RDS आणि त्यांच्या सोबतीला विजय या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी करताना तुषारांना चमकावं लागेल. 6 बॉल 7 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज विजय तयार. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावरती पहिला बॉल. 6 बॉल 7 ची गरज. पहिला बॉल वेळेच्या चुकता साधता आली नाहीये. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. 5 बॉल 7 धावांची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न सर्वोत्तमच करावा लागेल. 5 बॉल 7 ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज विजय तयार. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तितकं चांगलं यश मिळालं नाहीये आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 6. स्ट्रायकर एंडला फलंदाज आलेले आहेत. आता RDS जे 1 वरती बॅटिंग करत आहेत. गोलंदाज तुषार ज्यांनी 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. 1 डॉट टाकला, 1 धाव खर्च केली. अजूनही 4 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. 4 बॉल 6 ची गरज अशी मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं या मॅचचं रणकंदन. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. उधवणे गावाच्या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेचं आयोजन आणि पहिला सामना कोण जिंकणार, आणि या बॉलच्या पाठीमागे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव बॉल आलाय. थोडीशी लालसा दिली होती, बॉल पुढे ठेवला आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली. 1 पाय पुढे काढून RDS यांचा प्रयत्न होता हा फटका खेळण्याचा, परंतु निर्धाव बॉल आलाय. 3 बॉल 7 ची गरज. स्ट्रायकर एंडला RDS तयार. मॅच अजूनही ऑन आहे. यावेळेला भिरकावून दिलाय, परंतु या बॉलवरती मोहर. आता धावांची किती लागेल तर 1च धाव मिळते. 2 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत अजूनही 5. 2-5 चं समीकरण. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती. आणि ते हौसले आज मजबूत ठेवावेच लागतील. येणारे 2 बॉल 5 धावांची गरज आहे. एका क्षणाला जर आपण पाहिलं ना या मॅच मध्ये टीम महिनने पकड चांगली जमवली होती, परंतु त्याच मॅच मध्ये आता आचरेवाडी संघ देखील मॅच वरची पकड मजबूत करतोय. सामना संपलेला नाहीये. 2 बॉल 5 ची गरज. एका बाजूला आता सिली मिड ऑफ तैनात केलाय. एका वेगळ्या रणनीतीने आता आचरेवाडी संघ गोलंदाजी करतोय. 2 बॉल 5 धावांची गरज. सिली मिड ऑन तयार. एका बाजूला गोलंदाज तुषार, एका बाजूला RDS. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहेत. धावा किती मिळतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. फेक कुठे होईल? स्ट्रायकर एंडला केली आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज येतील माघारी. आता 1 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 4. हे समीकरण उरलेलं आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे बॅटिंग टीमला या 4 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. हृदयाची धडधड आता हळूहळू वाढू लागली आहे. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय. पाठीराखी व्याकुळ झालेले आहेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे विजयासाठी. 1 बॉल 4 ची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 1 बॉल 4 ची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये हा शेवटचा बॉल खेळण्यासाठी आणि मोठी जबाबदारी टीम वांग व्हॅली महिंद या टीमची. रणधीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. 1 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये.
वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. एक बॉल 4 ची गरज. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज असा रंगलेला एक रोमांचक सामना. आचरेवाडी की महीन, महीन की आचरेवाडी. एक बॉल 4 ची गरज. प्रेशर आहे, दडपण आहे. एक सर्वोत्तम फटका एका बाजूला तर एका बाजूला एक सर्वोत्तम बॉल हाताळायचा आहे. अशी झुंज. एक बॉल 4 ची गरज. आणि अखेरकार बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला उभा राहिला आणि उंजळीत आलेला सामना महीन टीमच्या उंजळीतून निसटलेला आहे, पाण्यासारखा निघून गेलाय. आणि एका बाजूला आचरेवाडी या टीमने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि टीम महीनला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तुम्ही सहभाग घेतलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. प्रयत्न थोडेसे कमी पडले, आपण टीम महीनला देऊया पुढील स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपणही संघर्ष चांगला केलात, आपल्या संघर्षाला आमचा सलाम आहे. आणि टीम आचरेवाडी हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतो, त्यांचं अभिनंदन आहे. चला पुढील 2 संघ मैदानाचा ताबा घ्या. टीम शिवछावा सनबूर आणि द बनपुरीकर्स या 2 टीमला विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी षटक क्रमांक 2 मध्ये 2 धाबा देत 1 गडी गारद केला आणि षटक क्रमांक 2 हाताळला अशा आचरेवाडी टीमचे सतीश